नमस्कार रसिक हो. आज मी एका राजकन्येची कथा सांगणार आहे, जी राजकीय बंधनांपासून दूर जाऊन रोममध्ये एक दिवस साध्या मुलीसारखे जीवन जगते आणि एका पत्रकाराच्या प्रेमात पडते. चित्रपटाच्या सुरुवातीला क्राऊन प्रिन्सेस ॲन युरोप दौऱ्यानंतर रोममध्ये येते. सततच्या अधिकृत कार्यक्रमांमुळे ती मानसिकदृष्ट्या थकलेली असते. औषधाचा परिणाम असतानाच ती गुपचूप दूतावासातून बाहेर पडते आणि सामान्य जीवनाचा अनुभव घेण्यासाठी स्वातंत्र्याच्या शोधात निघते. रोममध्ये राहणारा अमेरिकन पत्रकार जो ब्रॅडली हा बेफिकीर स्वभावाचा तरुण एका रात्री उद्यानातील बाकावर औषधाच्या प्रभावामुळे झोपलेली प्रिन्सेस ॲन पाहतो. ती मद्यधुंद आहे असा समज करून तो तिला सुरक्षिततेसाठी आपल्या अपार्टमेंटमध्ये आणतो आणि ती राजकन्या आहे हे न कळताच त्याच्या अनपेक्षित हलके फुलके नात्याची सुरुवात होते. पुढच्या सकाळी जो ब्रॅडली उशिरा उठतो आणि राजकन्या ॲनच्या पत्रकार परिषदेला गैरहजर राहिल्यामुळे अडचणीत सापडतो. पण वर्तमानपत्रातील फोटो पाहून त्याला समजते की त्याच्या अपार्टमेंटमध्ये झोपलेली तरुणीच प्रिन्सेस ॲन आहे आणि मोठ्या स्कूपच्या मोहाने तो संपादकाला खास मुलाखतीचे आश्वासन देत पैज लावतो. सकाळी प्रिन्सेस ॲन जागी झाल्यावर तिला कळते की ती जो ब्रॅडलीच्या साध्या अपार्टमेंटमध्ये आहे. अन्या असे नाव सांगून ती बाहेर पडते आणि जोला तीच राजकन्या असल्याची खात्री पटताच तो छायाचित्रकार मित्राला गुपचूप बोलावतो. दरम्यान ॲन रोममध्ये मुक्तपणे फिरत केस कापते, बाजारात भटकते आणि स्वातंत्र्याचा आनंद घेते. जो मुद्दाम तिच्या समोर येऊन स्वतःला व्यावसायिक म्हणून सादर करतो, तर त्याचा मित्र नकळत फोटो काढून मोठ्या स्कूपची संधी साधण्याचा प्रयत्न करतो. रोमच्या रस्त्यावर प्रिन्सेस ॲन वेस्पा स्कूटरवर फिरताना पूर्णपणे बेफिकीर होते. ॲनला स्कूटर चालवण्याचा अनुभव नसल्यामुळे ती नियंत्रण हरवते. स्कूटर कधी गाड्यांच्या मध्ये शिरते, कधी फुटपाथ जवळ जाते आणि त्यामुळे रस्त्यावर मोठा गोंधळ उडतो. शेवटी वाहतूक पोलीस त्यांना थांबवतात. अडचणीत आल्यावर जो आपली खोटी पत्रकार ओळख दाखवून परिस्थिती हाताळतो आणि दोघांची सुटका करून घेतो. दरम्यान त्यांचा मित्र इर्विंग लायटरमध्ये लपवलेल्या छोट्या कॅमेऱ्याने त्यांच्या नकळत फोटो काढत राहतो. माउथ ऑफ ट्रूथ येथे जो ॲनला दंतकथा सांगतो तेव्हा वातावरणात थोडा थरार आणि कुतूहल निर्माण होते. ॲनचा संकोच तिच्या निरागसतेचे प्रतीक आहे. ती राजकन्या असली तरी त्या क्षणी ती केवळ एक उत्सुक तरुणी आहे. जो खोडकरपणे आपला हात कापला गेल्याचा अभिनय करून तिला घाबरवतो. या निरागस गमतीतून त्यांच्या नातातील आपुलकी अधिक घट्ट होते. ॲनचे घाबरणे आणि लगेच हसणे हे तिच्या मनात जो बद्दल निर्माण झालेल्या विश्वासाचे चिन्ह आहे. त्याच वेळी जोच्या मनात मात्र संघर्ष सुरू होतो. एकीकडे तो तिच्यासोबत मुक्तपणे हसतो, खेळतो. दुसरीकडे त्याला माहीत आहे की तो पत्रकार आहे आणि तिची बातमी ही त्याच्यासाठी मोठी संधी आहे. ॲन त्या दिवसाचा प्रत्येक क्षण मनापासून जगत असते, स्वातंत्र्याचा आनंद घेत. पण जोच्या मनात वाढत्या प्रेमभावना आणि व्यावसायिक कर्तव्य यांचा ताण अधिक तीव्र होत जातो. म्हणून हा प्रसंग फक्त विनोदी नाही, तो त्यांच्या नात्याच्या कोमलतेचा आणि पुढे येणाऱ्या भावनिक निर्णयांची चाहूल देणारा महत्त्वाचा क्षण आहे. संध्याकाळी ते सेंट अँजेलो जवळील बोटींवर नृत्याला जातात. आनंदाच्या क्षणी साध्या वेशातील अधिकारी ॲनला परत नेण्यासाठी येतात. पण जो तिची सुटका करून तिला आपल्या अपार्टमेंटमध्ये आणतो. जोच्या अपार्टमेंटमध्ये असताना रेडिओवर बातमी येते की प्रिन्सेस ॲनच्या आजारपणामुळे तिच्या देशात लोक चिंतेत आहेत. हे ऐकून वातावरण गंभीर होते. त्या क्षणी जो आणि ॲन दोघांनाही आपल्या भावनांची जाणीव होते. जो ब्रॅडली काही महत्त्वाचे बोलू पाहतो, पण प्रिन्सेस ॲन त्याला अलगद थांबवते. तिला कळते की आता तिला पुन्हा आपल्या कर्तव्याकडे परत जावे लागेल. साधे सामान्य आयुष्य जगण्याची इच्छा असूनही ते तिच्यासाठी शक्य नाही हे ती शांतपणे स्वीकारते. जो तिला दूतावासाजवळ सोडायला जातो. निरोपाच्या क्षणी ती हळू आवाजात सांगते की ती समोरच्या कोपऱ्यापर्यंत जाईल आणि वळेल, पण त्याने कारमधून उतरू नये, मागे वळून पाहू नये, फक्त निघून जावे जसे ती त्याला सोडून जाणार आहे. जो शांतपणे होकार देतो. मला निरोप कसा द्यायचा हेच कळत नाही, शब्द सापडत नाही, ती म्हणते. त्यावर तो अलगद उत्तर देतो, प्रयत्न करू नकोस. त्या क्षणी शब्दांपेक्षा त्यांच्या नजरा आणि भावना अधिक बोलत असतात. जो ब्रॅडली आपल्या संपादक हेनिसीला सांगतो की त्याच्याकडे मोठी बातमी नाही,
पण हेनिसीला त्याच्यावर विश्वास बसत नाही. जो मित्र इर्विंगला मात्र स्पष्ट करतो की फोटो विकायचे की नाही हे त्याचे स्वातंत्र्य आहे. दरम्यान प्रिन्सेस ॲन राजवाड्यात परत जाऊन कर्तव्याची जाणीव ठामपणे व्यक्त करते. दुसरीकडे मोठी एक्सक्लुझिव्ह स्टोरी हातात असूनही जो ती नाकारतो. कोणतीही स्टोरी नाही असे तो ठामपणे सांगतो. शेवटी तो पैशांपेक्षा ॲनच्या सन्मानाला महत्त्व देतो. प्रेम आणि कर्तव्य यांच्या संघर्षात तो वास्तव स्वीकारतो. स्वप्नवत प्रेम संपते, पण त्या एका दिवसाच्या आठवणी आयुष्यभरासाठी पुरेशा ठरतात. राजदरबारी पत्रकार परिषदेत ॲन आणि जो आपल्या आपल्या भूमिकेत समोर येतात. ती राजकन्या, तो पत्रकार. गैरसमज दूर झालेले असतात, भावना मात्र नजरेत दडलेल्या. हर रॉयल हायनेस अशी घोषणा होताच ॲन आत्मविश्वासाने उत्तर देते आणि आवडत्या शहराबद्दल शेवटी ठामपणे म्हणते, रोम. बाय ऑल मीन्स रोम. त्या शब्दात तिच्या आठवणी दाटून येतात. जोशी तिची भेट औपचारिकच राहते. सो हॅपी मिस्टर ब्रॅडली. दोघेही कर्तव्याला प्राधान्य देतात आणि त्यांची प्रेमकथा शांतपणे संपते. सर्वजण गेल्यावर जो क्षणभर थांबतो आणि मग हळूच बाहेर पडतो. रोमन हॉलिडे या चित्रपटाच्या संदर्भात या शीर्षकाचा अर्थ अत्यंत कोमल आणि भावपूर्ण आहे. तो रोम येथे राजकन्या ॲनला मिळालेल्या एका दिवसाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. राजकीय कर्तव्याच्या ओझ्यातून मिळालेला सुंदर पण क्षणभंगूर विरंगुळा. आयुष्यभर स्मरणात राहिलेला अमूल्य क्षण. विल्यम वायलर यांनी तिच्याबद्दल म्हटले होते की तिच्यात पारंपरिक दिखाऊ सौंदर्य नव्हते. ती ना भडक कपड्यात दिसायची ना झगमगाटात, पण ती इतरांपेक्षा वेगळी, खास आणि निराळी वाटायची. ह्याच वेगळेपणामुळे ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी स्टार ठरणार होती. अँड्री हुबर्न यांनी साकारलेली ॲन सुरुवातीला कर्तव्यांच्या ओझ्याखाली दबलेली, थकलेली राजकन्या आहे. पण अन्या म्हणून रोममध्ये फिरताना तिच्या चेहऱ्यावर उमटणारे स्वातंत्र्याचे हास्य, डोळ्यातील कुतूहल आणि निरागस आनंद हेबर्न यांनी अत्यंत नैसर्गिक, हलक्या आणि मोहक अभिनयातून जिवंत केले आहे. प्रेमाची जाणीव आणि शेवटचा अंतर्गत संघर्ष त्यांनी शांत नजरा आणि मितभावी हावभावांतून हृदयस्पर्शीपणे व्यक्त केला आहे. त्यामुळेच त्यांना अकादमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. गेग्री पेक यांनी साकारलेला जो सुरुवातीला स्वार्थी पत्रकार वाटतो, पण यांच्या सहवासात त्याच्या मनातील संवेदनशीलता जागी होते. पेक यांनी हा बदल संयत आणि विश्वासार्ह अभिनयातून दाखवला आहे. हलके फुलके विनोद, कोमल नजर आणि शेवटच्या प्रसंगातील दडपलेली वेदना यातून प्रेम, अपराधीपणा आणि त्याग स्पष्ट दिसतो. दोघांच्याही अभिनयातील सूक्ष्मता आणि न बोलताही व्यक्त होणाऱ्या भावना त्यांच्या प्रेमकथेचे सौंदर्य वाढवतात, ज्यामुळे कर्तव्य आणि सन्मानासाठी केलेला त्याग अधिक प्रभावी ठरतो. तर मग लवकरच हा चित्रपट पहा आणि तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी पुन्हा भेटीला येणार आहे नव्या चित्रपटाची कथा सांगायला. धन्यवाद. नमस्कार.